नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण 4 डॉटवाला ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. तर बघा, आपली उंची आहे 12 इंच, चेस्ट आहे 28 इंच, कमर आहे आपली 24 इंच, शोल्डर आहे आपलं 8 इंच, पुढचा गळा आहे आपला 6 इंच आणि मागचा गळा आहे आपला 9 इंच. चला मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे. तर बघा, आपली ब्लाऊजची उंची आहे 12 इंच, तर आपल्याला 1+ ॲड करून म्हणजेच ब्लाऊजची प्रॉपर उंची आपल्याला 13 इंच उंची घ्यायची आहे. आणि आपली जिथे उंची आलेली आहे तिथे आपल्याला अशी सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. हे बघा, सरळ अशी मी रेष ओढून घेतलेली आहे. चला आता आपण शोल्डर मोजून घेऊया. तर आपलं ब्लाऊजच्या मापाहून शोल्डर आलेलं आहे 8 इंच. तर आपला 8 इंच शोल्डर आहे, तर आपल्याला 8 मध्ये 1+ ॲड करायचं म्हणजे 9 इंच शोल्डर होतं. आणि 9 इंचाचं अर्ध बघायचं आहे किती शोल्डर होतं. तर आपलं 9 इंचाचं अर्ध शोल्डर येतं 4.5 इंच. हाफ शोल्डर करायचं आहे आपल्याला. तर आपलं बघा 4.5 इंच शोल्डर आलेलं आहे. आणि सरळ असं 4.5 वर अशी एक टिक मार्क करायची आहे आपल्याला. आणि जिथे आपलं शोल्डर 4.5 आलेलं आहे तिथे सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे. आता आपण चेस्ट बघूया. आता आपली चेस्ट आहे 28 इंच. तर आपलं तर बघा 28 इंच चेस्ट आहे. तर 28 इंच चेस्टनुसार आपलं ब्लाऊजचं आर्महोल येतो 5.25 इंच. 5.25 इंच जिथे आले आपल्याला तिथे सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे. बघा, आता सरळ एक अशी रेष ओढून घेणार आहे आपण. तर हे बघा, अशा पद्धतीने आता आपलं 28 इंच चेस्ट आहे. तर आपल्याला 7 इंच 28चा एक चौथा भाग 7 इंच येतो. तर बघा 7 इंचावर एक टिक मार्क करायची आहे. आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे. आता आपण कमर मोजूया. तर कमर आहे आपली 24 इंच. 6 चूक 24 म्हणजे 24चा एक चौथा भाग आपला 6 इंच येतो. आणि आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे. 1 इंच आपल्याला मागच्या डॉटसाठी आणि तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी. म्हणजे असं प्रॉपर आपल्याला 2.25 ते 2.5 आपल्याला खाली कमरेच्या इथं मार्जिंग घ्यायचं आहे. आणि सरळ एक आपण आता अशी जिथे आपलं मार्जिंग आलेलं आहे आपण सरळ अशा रेषा ओढून घेणार आहोत. बघा, चला तर आता आपण समोरचा गळा आपण 1/2 इंच डाऊन करून घेणार आहोत गळ्याकडच्या भागाकडून आणि आर्महोलच्या भागाकडून. म्हणजे आपलं गळा उतरणार नाही आणि बाई सुद्धा एकदम फिट अशी व्यवस्थित बसेल. 1/2 इंच शोल्डरच्या भागाकडून आणि 1/2 इंच आपल्याला आर्महोलच्या भागाकडून डाऊन करून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवला अशा पद्धतीने. चला तर आता आपण पहिली गोलाई आपल्याला 1 इंचहून देऊन घ्यायची आहे. आणि तिथून पुढे आपल्याला अर्धा इंच परत दुसरी गोलाई देऊन घ्यायची आहे. आणि बघा, दुसरा आकार थोडासा खाली क्रॉस थोडासा 1/2 इंच आपल्याला जाऊ द्यायचा आहे. म्हणजे आपलं बाही एकदम व्यवस्थित बसेल. पहिली गोलाई आतली गोलाई आपल्याला आतल्या रेषेला जाऊ द्यायची आहे आणि दुसरी गोलाई वरच्या रेषेला आपण भिडवायची आहे. चला तर आता आपण गळा मोजून घेऊया. गळ्यासाठी आपल्याला 2.25 इंचावर एक मार्जिंग करायचं आहे. आणि सरळ एक आता आपण गळ्यात रेष ओढून घेऊया. तर बघा, आता समोरचा गळा आहे आपला 6 इंच. तर बरोबर असा शोल्डरवरून जिथे आपण गळ्याचं 2.25 मोजून घेतलेला आहे तिथे आपल्याला तिरपा टेप ठेवून समोरच्या गळ्यासाठी मार्जिंग करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला समोरचा गळा आखून घ्यायचा आहे.
आणि आता गळ्याला गोल आकार देऊन घेऊया आपण. बघा गळ्याला मी गोल आकार देऊन घेतलेला आहे. चला तर आता आपण डॉट पॉइंट मोजून घेऊया क्रॉस पट्टीसाठी. तर आपलं उंची आहे आपली 13 इंच प्रॉपर. तर आपल्या 28 इंच चेस्ट आहे. तर 28 इंच चेस्टनुसार आपल्या 10.5 वर एक डॉट पॉइंट येतो आणि सरळ एक अशी आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. आणि आपल्याला क्रॉस पट्टीला असं 2 वर टिक मार्क करून अर्धा इंच वर उचलून आपल्याला क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आणि आता सरळ एक अशी 4 वर एक आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि वरती 2 इंच किंवा 2.25 इंच आपल्याला सरळ एक असा डॉट पॉइंट देऊन घ्यायचा आहे आपल्याला 4 डॉट्स आपल्या टक्स टाकायसाठी. बघा अशा पद्धतीने. हे बघा आता ही एकदम छोटी स्ट्रिक आणि एकदम सोपी अशी मध्यम आकाराची मी बांगडी घेतलेली आहे आणि सरळ असं गोल एक राऊंड करून घेतलेला आहे. बघा आणि आता सरळ आपल्याला अशा पद्धतीने टक्स देऊन घ्यायची आहे. बघा मधोमध असं आर्महोलच्या मधोमध आपल्याला रेष येऊ द्यायची आहे. आणि सरळ आपण आता फिटिंगच्या भागातून सुद्धा आपण रेष ओढून घेऊया. म्हणजे बघा किती सोपी ट्रिक आहे. बघा नवीन कोणी शिकत असेल त्यांच्यासाठी खूप यूजफुल ठरते ही ट्रिक. बघा चला तर आता आपण कट करून घेऊया. आता मागचा पुढचा दोन्ही भाग सुद्धा आपण एक साथ कट केलेले आहे. तर बघा असं मधोमध आपण आता अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत. हे बघा हा आहे आपला मागचा भाग, हा आहे आपला समोरचा भाग. आता आपण क्रॉस पट्टी कापून घेऊया. चला आपण आता आपला समोरचा फ्रंट भाग तयार आहे. आता पाठीमागच्या भागाला आपण पाठीमागच्या गळ्याला ड्रॉ करून घेऊया. तर बघा जिथून आपण 2.25 वर एक असा कट करून घेतलेला होता तिथे आपल्याला ब्लाऊजची आपल्याला 9 इंच आपल्याला उंची घ्यायची आहे. बघा 9 इंच आपला प्रॉपर गळा हवा आहे आपल्याला. तर सरळ असा टेप ठेवून 9 इंचावर आपल्याला टिक मार्क करायची आहे. अशा पद्धतीने सरळ असं बॉक्स बनवून घेणार आहोत आपण स्केल पट्टीच्या साहाय्याने. आणि आता गळ्याला मी गोल आकार देत आहे. बघा असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. बघा